मॅडमचं एकदम शिकवण शिकवण एकदम आणि आम्हाला आवडली. आम्ही आमची दुकानं सोडून तिकडे बाहेर पाहण्यासाठी खास गेलो. 5-10 मिनिटं आम्ही पाहिलं. आम्हाला एवढं आवडलं ना, तर आम्हाला अशी इच्छा झाली का, असं म्हणजे आमच्या दुकानदारांची पण इच्छा अशी झाली का, जर आले परत मुलं जर दमली नसेल तर जर एखादा डाव इथे घेतला तरी आम्हाला समाधान वाटत. पण मुलांच्या याच्यावरती घ्या, कारण ते आता लांब वरून जाऊन येतील, दमले असतील तर मग नकोय. पण आम्हाला एकदम मस्त आवडलं. एकदम तुमचं शिक्षण आणि मॅडम पण जेव्हा तुम्हीच होता ना, पण ते पण अगदी व्यवस्थित ठेका म्हणजे ठेका एकदम व्यवस्थित होता. मला वर नाही ना जाता आलं, माझ्या पायाचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे. आमचं पण आम्ही भावनिक झालो परत. आम्ही आमची दुकानं सोडून गेलो वर बघायला आलो. एकदम भारी कार्यक्रम. राहू द्या म्हटलं गिराईक राहू द्या, पण आम्ही पाहत राहिलो. मी जवळजवळ 15 मिनिटं तिथं बघ, तुमचं ते डाव संपला ना संपूर्ण, त्याच्यानंतर मी खाली आलो. आम्ही पण तेच केलं. आणि हे आजच नाही म्हणजे पहिल्यापासूनच आहे. हो नाही, फार चांगले आपली जिल्हा परिषद शाळा आहेत ना, खरोखर टिकल्या पाहिजे. आणि हे काय प्रायव्हेट मध्ये सगळ्या मुलांचे पैसे देऊन काय उपयोग पण नाही होत, काय नाही. पण जिल्हा परिषद शाळा टिकली पाहिजे. खरोखर शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्येच भेटतं आपल्याला. ओके. लोकांनी आपला विचार करून सगळ्यांनी शक्यतो मुलांची जिल्हा परिषद शाळेतच घालावा. थँक्यू.